नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्रामधील विविध ज्या उपपत्त्या आहेत त्या उपपत्त्यांचा अभ्यास करणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया पहिली उपपत्ती कोणती आहे ती. मानसशास्त्रातील साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? साधक अभिसंधान उपपत्ती ही स्किनर यांनी मांडली. साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर या शास्त्रज्ञाने कोणावर मांडली? स्किनर या शास्त्रज्ञाने कबुतरावर प्रयोग केला. कोणत्याही ठिकाणी विशिष्ट ठिकाणी चोच मारली तर अन्न मिळते, हाच प्रयोग स्किनरने केला. म्हणजे कोणत्याही ठिकाणी चोच मारली तर अन्न मिळत नाही, तर एक विशिष्ट ठिकाणी जर चोच मारली तर अन्न मिळते, हाच प्रयोग स्किनरने केला. साधनात्मक प्रक्रियेसाठी एक दिवा ठेवला आणि दिवा लागला तर दाणे भेटतात. मग दिवा हा महत्त्वाचा घटक होता कबुतरासाठी. त्यानंतर पुढची जी उपपत्ती आहे ती आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती. आता प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही कोणी मांडली? तर कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? तर थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली. एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता थॉर्नडाईक. त्यांनी 1898 मध्ये ही उपपत्ती मांडली आणि एका मांजरावर प्रयोग केला. एका पेटीत मांजर ठेवलं व पेटीच्या बाहेर मासे ठेवले. मग दरवाजा बंद केला. आता ते मांजर दरवाजावर पंजावर पंजा मारायला सुरुवात केली. विशिष्ट ठिकाणी पंजा जर मारला तर दार उघडते. म्हणजेच चुकत चुकत शिका, यालाच प्रयत्न प्रमाद उपपत्ती असे म्हणतात. आता 160 सेकंद कालावधी लागला पहिल्या वेळेस. नंतर तो जो कालावधी होता तो कमी कमी होत गेला. म्हणजे चुकाचं प्रमाण हे कमी कमी होत गेलं. त्यानंतर दुसरी जी उपपत्ती आहे म्हणजे पुढची सामाजिक निरीक्षण उपपत्ती. आता सामाजिक निरीक्षण उपपत्ती ही कोणी मांडली? कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली? तर ती बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने सामाजिक निरीक्षण उपपत्ती मांडली. आणि या उपपत्तीमध्ये निरीक्षण व अनुकरण या दोन गोष्टी होत्या. ही उपपत्ती विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. इतरांच्या वर्तनातून विद्यार्थी शिकत असतो. त्यानंतर पुढची जी उपपत्ती आहे ती अध्ययन अनुदेशन उपपत्ती. आता अध्ययन अनुदेशन उपपत्ती ही कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? तर ती डेव्हिड सुबेल या मानसशास्त्रज्ञाने अध्ययन अनुदेशन उपपत्ती मांडली. आता ही उपपत्ती व्याख्यान पद्धतीवर भर, पाठ्यपुस्तकावर भर दिला, अर्थपूर्ण अध्ययन असलं पाहिजे, ज्या विषय शिकायचा आहे त्या विषयाचं ज्ञान पाहिजे, माहितीत रूपांतर करता आलं पाहिजे. संकल्पना काय? तर ते दृश्य वस्तूकडून अमूर्त वस्तूकडे घेऊन जातात. नवे व जुने ज्ञान जोडणे. क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली? तर क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाने मांडली. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याचा वापर करून क्षेत्रीय उपपत्ती मांडली. रोजच्या जीवनातील गोष्टी व मानसिक विचार म्हणजेच उद्या कुठे जाणार आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक व मानसिक जीवन जगत असतो आणि हेच क्षेत्रीय उपपत्तीमध्ये कर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाने नमूद केलं आहे. त्यानंतर सामाजिक निरीक्षण उपपत्ती. सामाजिक निरीक्षण उपपत्ती कोणी मांडली? तर ही बांदुरा या मानसशास्त्रज्ञाने मांडली. अनुकरण व निरीक्षणामधून बालक शिकतो. सामाजिक निरीक्षणामधून बालक अनुकरण करत असतो, निरीक्षण करत असतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत असतो, असे बांदुरा यांनी सामाजिक निरीक्षण उपपत्तीमध्ये सांगितलं. त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्ती म्हणजे काय? ही जी उपपत्ती आहे जोरम ब्रुनर या मानसशास्त्रज्ञाने मांडली आणि त्यांनी या उपपत्तीमध्ये अध्ययन प्रक्रिया व माहिती मिळवणं व त्या माहितीचे ज्ञानात उपयोग करणे म्हणजेच इन्फॉर्मेशन टू नॉलेज, एखादी इन्फॉर्मेशन मिळवणे आणि तिचा वापर ज्ञानामध्ये करणे, यालाच ज्ञानात्मक उपपत्ती असे म्हणतात. आणि ज्ञानात्मक उपपत्ती जी आहे ती जोरम ब्रुनर या मानसशास्त्रज्ञाने मांडली. त्यानंतर पुढची जी उपपत्ती आहे ती आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती. आता प्रभुत्व संपादन उपपत्ती ही कोणी मांडली? तर डॉक्टर ब्लूम या मानसशास्त्रज्ञाने प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडली. ज्ञान आकलन, रसग्रहण, उद्दिष्टे ह्या उपपत्तीमध्ये
मांडलेले आहेत. त्यानंतर पुढची जी उपपत्ती आहे ती आहे मर्मदृष्ट उपपत्ती. तर मर्मदृष्टी उपपत्ती ही कोहलर व कोफ्का या 2 मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे. तर मर्मदृष्टी उपपत्तीमध्ये काय एक्सप्लेन केले, तर चिंपांजी माकडावर या 2 मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केला. एक चिंपांजी माकड जे होतं ते पिंजऱ्यात ठेवलं, उंचावर एक केळी अडकवली. चिंपांजीला भूक लागते आणि त्या पिंजऱ्यामध्ये काही खोकी ठेवलेले असतात आणि भूक लागल्याच्या नंतर चिंपांजी ते खोके घेतात, एकावर एक ती खोकी रचतात आणि ती जी केळी आहे ती हस्तगत करतात. नंतर परत एक प्रयोग करतात. केळी ही पिंजऱ्याच्या बाहेर ठेवली असते आणि 2 काठ्या त्या पिंजऱ्यात ठेवलेल्या असतात. तर हा चिंपांजी माकड याला त्या काठ्यात जोडल्या आणि एक मोठी काठी तयार केली आणि पिंजऱ्याबाहेरची जी केळी होती ती त्या काठीने हस्तगत केली. अशा प्रकारची जी उपपत्ती होती ती मर्मदृष्टी उपपत्ती ही कोहलर व कोफ्का या 2 मानसशास्त्रज्ञांनी मांडली. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मानसशास्त्रातील ज्या उपपत्त्या आहेत त्याच्याविषयी आपण इन शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.